डोंबिवलीमधील दिवाळी पहाटाची सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच या ठिकाणी शेकडो तरुण जे आहेत ते या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेऊन एकमेकांना शुभेच्छा देत आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी राजकीय व सामाजिक संघटनेकडनं विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत। सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्याचबरोबर नृत्य असेल, त्याचबरोबर शंखनाद, या शंखनादचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी शंखनाद जो आहे हा कार्यक्रम सुरू आहे आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकरांनी गर्दी केलेली आहे। आपण पाहू शकता खासदार श्रीकांत शिंदे असतील, त्याचबरोबर आमदार राजेश भोईर असेल किंवा राजेश मोरे असतील, त्याचबरोबर आपण पाहू शकता या ठिकाणी डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणात असेल या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपली हजेरी लावलेली आहे। आणि सकाळपासूनच या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पारंपरिक वेशभूषामध्ये सगळे तरुण जे आहेत ते एकत्र येऊन या ठिकाणी डोंबिवलीचा आराध्य दैवत गणरायांचं दर्शन घेऊन एकमेकांना शुभेच्छा देतात। मात्र याच वेळेला सामाजिक संघटना देखील या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेत तरुणाईंना आपली परंपरा जपण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी ठेवले जातात आणि त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणजे शंखनाद। आपण पाहू शकता या ठिकाणी शंखनाद या ठिकाणी केले जात आहेत। विशेषतः पाहायला गेले तर शंखनादाचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी त्यांचं महत्त्व काय आहे हे देखील या ठिकाणी सगळ्या डोंबिवलीकरांना नवीन पिढी व नवीन तरुणाईंना या ठिकाणी समजून सांगत आहेत। आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकरांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच तरुणाईने एकमेकांना शुभेच्छा देत असले तरी आपली परंपरा जी आहे ती अजून देखील या ठिकाणी जपताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि त्याचबरोबर सामाजिक संघटनेकडून तरुणाईंना अजून काहीतरी वेगळं मिळावं हे त्याच्यासाठी त्यांचा देखील या ठिकाणी प्रयत्न सुरू केला आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।